होता ह्याचं पण एक बीज रोवले जाईल. अजितदादांना मी पूर्वीही 2दा-3दा भेटले होते. मला शास्त्रीय नृत्यासाठी पुण्यात पहिल्या दर्जाचं काम होतं हे दिल्लीकर सुद्धा म्हणतात. तर पुण्यात काहीतरी शास्त्रीय नृत्यासाठी विशेषतः मोठं काहीतरी विद्यापीठ व्हावं, इथल्या कलाकारांचं डॉक्युमेंटेशन व्हावं आणि पुण्याचा नंबर जर आणि त्यांनी गणित माझ्या सासूबाईंनी रोहिणीताईंनी 47 साली नृत्य शिकवायला सुरुवात केली. ती ठिकाणं निवडून जर जिओथर्मल एनर्जी काढली तर एक अक्षय वरदान ठरेल आणि आपली सगळी घरात त्या एरियात आपण एअर कंडिशन करू शकतो इतकी ताकद आहे. हीटद्वारे आपण हीट पंप चालून एअर कंडिशनला वापरायचं. जिओथर्मल एनर्जीसुद्धा आपल्या देशामध्ये फार मोठं आव्हान आहे. इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, जिओटेक्नॉलॉजी, जिओथर्मल, वॅक्सिन, ऑर्गॅनिक फार्मिंग, रिसायकलिंग ही क्षेत्र तुमच्यापुढे आव्हानात्मक आहेत. निवडा आणि त्यात आपलं यश मिळवा. तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी हे करून दाखवलेलं आहे, तुम्ही पण करा. धन्यवाद. त्यांची आत्ताची ओळख करून देण्यात आली म्हणजेच डॉक्टर अरुण फिरोदे यांची. असे प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर अरुण फिरोदे यांचा आज गुरुजन गौरव पुरस्काराने सन्मान होत आहे. त्याचा सगळ्या पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासूनचा आनंद आहे. IIT मुंबई आणि अमेरिकेतील MIT या नामांकित संस्थांतून शिक्षण घेऊन ते आपल्या भारतामध्ये परत आले. स्वतःचं ज्ञान, कौशल्य आणि दूरदृष्टी देशाच्या प्रगतीसाठी झोकून देणं ही बाबच विशेष महत्त्वाची आहे. आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये अनेक जण आपल्या महाराष्ट्रातनं परदेशामध्ये जातात, यश मिळवतात. तिथं मी परवा सर्वे केला. सारथी, बार्टी, महाज्योती अशा अनेक ज्या संस्था आहेत त्याच्यातनं पण आपण हुशार विद्यार्थी परदेशामध्ये पाठवतो. परंतु आमची अपेक्षा ही होती की परदेशात गेल्यानंतर शासनाच्या मदतीनं त्यांना आपण शिष्यवृत्ती देतो, परत त्यांनी यावं, भारतात काम करावं. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आणि नंतर 2 तीव्र कडक निषेधाचे मुद्दे, पण ते नंतर बोलतो. आधी आनंदाचा एक मुद्दा, मला जरा आज इथे असण्यामध्ये जरा जास्ती विशेष आनंद आहे. हे सभागृह तयार झाल्यापासून पहिल्यांदा आलो मी. भारतीय इतिहास संशोधक मंडळाचा सदस्य आहे मी, आणि प्रदीपने मला कळवलं होतं, पण मी त्या दिवशी पुण्यात नव्हतो. आज मला पाहताना भरून येत आहे असं सांगतो मी. अतिशय छान झालं. आणि भारतीय इतिहास संशोधक मंडळाचं, भारतीय इतिहास संशोधक मंडळ पण टिकवून हे सगळे तिकडं दिग्गज आहेत ज्यांनी गाडी पूर्ण झालं बघा तिकडं पूर्ण चाकात काय म्हणतात पीस तेवढंच डिझेलची बॅटरी सोड
ते उतरले का माणसं कसं कळालं त्यांना? नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तसंच मीडिएशन अँड कन्सिलेशन प्रोजेक्ट कमिटी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया व चीफ जस्टिस ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या डायरेक्शननुसार आपल्याला एक ड्राईव्ह घ्यायचा आहे. तर त्या ड्राईव्हचं नाव आहे मीडिएशन फॉर द नेशन. हा ड्राईव्ह कंडक्ट करणं म्हणजे जे काही आपल्या केसेस कोर्टामध्ये पेंडिंग असतील तर त्या तडजोडीने आणि सुसंवादाने आपण त्या सॉल्व्ह करायच्या आहेत आणि यालाच आपण मीडिएशन असं म्हणतो. तर मीडिएशनच्या मार्गाने आपल्याला जास्तीत जास्त केसेस रिझॉल्व्ह करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. तर आपले जे मॅटर्स कोर्टामध्ये पेंडिंग असतात ज्याच्यामध्ये निगोसिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या केसेस असतात, त्याच्यानंतर बँक वसुली प्रकरणे असतात, कामगारांबाबतचे वाद पेंडिंग असतात, फौजदारी जे काही तडजोडयुक्त केसेस असतात तर त्या पेंडिंग असतात, त्याच्यानंतर रिकव्हरीच्या केसेस सिव्हिल केसेस पेंडिंग असतात, सिव्हिल केसेस जसं इंजंक्शन वगैरे या प्रकारच्या ते सुद्धा पेंडिंग असतात आणि त्याचनुसार जे काही वैवाहिक वाद असतात जसं डिवोर्स केसेस आहेत, त्याच्यानंतर मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स असतात, रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्सचे केसेस असतात. तर हे सगळे जे वाद आहेत महसूलचे वाद असतात, भूसंपादनचे प्रकरणं असतात, त्याच्यानंतर नोकरीबाबतची प्रकरणे असतात, बौद्धिक मालमत्ता बाबतचे अधिकाराचे प्रकरणे असतात. तर हे सगळे जे मॅटर्स आहेत हे सगळे कंपाऊंडेबल नेचरच्या केसेसमध्ये येतात आणि या सगळ्या मॅटर्समध्ये आपण तडजोड करू शकतो, सुसंवादाने वाद आपला संपुष्टात आणू शकतो आणि हे करण्यासाठी आपल्याला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. तर या मीडिएशन फॉर द नेशन या ड्राईव्ह मध्ये आपल्याला 1 जुलै ते 31 जुलै या तारखांमध्येच जे जास्तीत जास्त मॅटर्स आपल्याला सेटलमेंटसाठी डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीच्या मीडिएशन सेंटरकडे पाठवायचे आहेत. तर तशी रिक्वेस्ट तुम्ही जे काही मॅटर आपल्या ज्याही कोर्टात पेंडिंग आहे, मग ते तालुकाच्या कोर्टात पेंडिंग असेल किंवा कुठल्याही ट्रिब्युनल समोर पेंडिंग असेल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टात पेंडिंग असेल, तर तिथे तुम्ही जज साहेबांना रिक्वेस्ट करू शकता आणि आपला मॅटर मीडिएशन करता रेफर करून घेऊ शकता. हा मॅटर रेफर करून घेतल्यानंतर तिथे सुसंवादाने एक न्यूट्रल एक्सपर्ट मीडिएटर थर्ड पार्टीची अपॉइंटमेंट होणार आहे आणि त्यांनी तुमच्यामध्ये कसा काही समेट घडवून आणता येईल याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जाणार आहेत. तर हा ड्राईव्ह हा पक्षकारांच्या फायद्यासाठीचा आहे. त्याच्यामध्ये सगळ्या ज्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत त्या विनामूल्य सुविधा आहेत, तो एक फायदा आहे. त्याच्यानंतर जे काही केसेस पेंडिंग राहतात आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्या चालवेपर्यंत वर्षोनवर्ष पेंडिंग राहतात, तर ते मॅटर आपल्याला 1-2 सिटिंगमध्ये संपवता येण्यासारखं असू शकतं आणि ते तसा फायदा ही वेळेचा पैशांचा पक्षकारांना होणार आहे आणि दोघांनी समेट घडवून मॅटर संपवलेला असल्यामुळे मानसिक समाधान देखील आपल्याला याच्यामध्ये जास्त लाभणार आहे. त्याच्यामुळे ही सुवर्णसंधी आपल्याला सुप्रीम कोर्टने निर्माण करून दिलेली आहे. दी ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा ड्राईव्ह आपल्याकडे सुरुवात करण्यात आलेला आहे. तर सगळ्यांना प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज तसेच चेअरमॅन डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी माननीय महेंद्र के महाजन साहेब तसेच माझ्याकडून आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण जास्तीत जास्त मॅटर्स या एका महिन्यामध्ये रेफर करावेत, जेणेकरून ते तज्ज्ञ प्रशिक्षित असे जे मीडिएटर्स आहेत त्यांच्याकडून रिझॉल्व्ह करून समेट घडवून आपल्या आयुष्यामध्ये एक संतोष आणि समाधान निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे. त्यामध्ये सर्वांनी समावेश करावा आणि आपले मॅटर रिझॉल्व्ह करावेत याबद्दल सर्वांना रिक्वेस्ट करते.